तहसीलदार रेशन आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गोरगरिबांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, गोरगरिबांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, गोरगरिबांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, गोरगरिबांना रेशनवरचं धान्य मिळालंच पाहिजे, गोरगरिबांना रेशनवरचं धान्य मिळालंच पाहिजे. तहसीलदार रेशन आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गोरगरिबांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, गोरगरिबांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, गोरगरिबांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, गोरगरिबांना रेशनवरचं धान्य मिळालंच पाहिजे. त्यांनी गुन्ह घातले ह्या तहसीलदारांना आम्ही त्याला भीक घालीत नाहीत आणि त्या म्हणून आमचं म्हणणं आहे गरिबाची बाजू आम्ही घेणार. 17 वेळेस जेलमध्ये टाका, बेड्या टाका आम्हाला, तरी आम्ही इथून हटणार नाहीत. आणि म्हणून तहसीलदारांना जॉब कार्ड आणि रेशनिंगची व्यवस्था होती का नाही ते आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सांगतो हे माझ्याकडेच हे सगळं माझ्याजवळ आहे, सगळं माझ्याजवळ आहे. आणि हे कुठल्याही प्रकारची व्यवस्था गरिबांची केली जात नाही. हे काल आम्हाला दिले, हे काल आम्हाला दिले. 1 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन करून काल दिले. आम्हाला कुणाला बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे त्यांनी जरी नाही बोलवलं तरी अंबाजोगाईची शांतता सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून तहसीलदार साहेब असतील त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे. आणि म्हणून आम्हाला दुसऱ्या अधिकाऱ्याशी बोलायची इच्छा नाही. हे सगळे प्रश्न तहसीलदाराजवळ आहेत. आणि म्हणून इथल्या पोलिसांना आमचं म्हणणं आहे की आमचा 5 मिनिट त्या बोलण्यामध्ये फक्त रेशनिंग आणि जॉब कार्ड एवढीच आम्ही आणि त्यांच्या घराचा प्रश्न आम्ही हे करणार आहोत. त्यांना कुणीही निरोप द्या, नाही तर आम्ही तिथे येलो. आम्ही 2 आंदोलनं केले. गोरगरिबांना रेशन कार्ड द्या, गोरगरिबांना राहायला जागा द्या. ह्या शिखांची जी पोरं आहेत ती साप चावून 2दा मेली, 2 लेकरं साप चावून मेले. आम्ही 2 आंदोलनं केले की बाबा आम्ही फुकट धान्य मागत नाहीत, आम्हाला तुम्ही काम द्या. दुष्काळ जाहीर होऊन 4 महिने झाले, एकही काम मनरेगाचं निघालं नाही. 400 बायकांनी तहसीलदाराच्या तिथं जाऊन आंदोलन केलं, परंतु त्यांनी आणखी जॉब कार्ड दिले नाहीत. रेशनिंगवर तीच अवस्था आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की तहसीलदारांना आम्ही 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी काल उत्तर दिले की तुम्ही आंदोलन करू नका. 1 महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन दिलं आणि इशारा दिला की आम्ही हे करणार आहेत. आमच्यावर ही आम्हाला हौस नाही कुठल्याच ठिकाणी आम्हाला आंदोलन करण्याची. एक महिना जर तुम्ही आम्हाला उत्तर देत नसाल आणि तुम्ही जॉब कार्ड देत नसाल, रेशनिंग ही गोरगरिबांच्या हक्काची आहे. मनरेगाचे कामं द्या. आम्ही म्हणतो फुकट अन्न धान्य खायचं नाही. या देशातल्या भांडवलदारांना फुकट खायला द्या तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. परंतु गोरगरिबांचं कष्ट घ्या, त्याच्यातून काम काढून द्या आणि त्यांना धान्य पुरवा. दुष्काळ पडलाय म्हणजे काय आहे? दुष्काळ पडलाय म्हणजे मनरेगाची कामं सुरू झाली पाहिजेत. गरिबांच्या हाताला काम नाही. इथं जनावरासारखा बाजार भरतो माणसाचा स्वतंत्र भारतात. आणि हा प्रजासत्ताक आज आपण साजरा करतोय. कुणाचा जनावराचा का? जनावराचा काय? एखाद्या पशूंचा? माणसांचा प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताक कोण आहे? हे या देशातला कष्टकरी माणूस आहे, या देशातला गोरगरीब माणूस आहे. आणि तो प्रजेची सत्ता या देशात आहे. अधिकाऱ्यांची सत्ता नाही, पोटभऱ्याची सत्ता नाही, तर या देशात हे संविधान या देशातल्या जनतेला समर्पित झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो त्याचा खरा अर्थ आम्ही सांगायला, ही गोरगरीब माणसं चिखलकऱ्याची माणसं आहेत, त्यांचे लेकरं साप चावून मेले. आणि 1 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं आणि तुम्ही साधी दखल घेत नाहीत. म्हणून त्यांनी इथून गेलं पाहिजे.